मी हॉटेलवाल्यावर अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, बघला नसाल तर बघून घ्या। आणि मला त्या व्हिडिओ मध्ये कमेंट आले, तू मराठी माणसाचे पाय ओढू नको। तर भावा मी पाय ओढत नाही, तर भावा माझी ऑडियन्स फक्त मनोरंजनासाठी व्हिडिओ बघते आणि त्या व्हिडिओ मध्ये फक्त मी त्यांच्या कर्माबद्दल बोललोय, कारण माझा कर्मावर खूप विश्वास आहे। तर मी मागच्या व्हिडिओ मध्ये हॉटेल अंबादासला बोललो होतो आणि तू तुझं हॉटेल आश्रमशाळेच्या बाजूला आहे असं बोलतो। तू आजपर्यंत आश्रमशाळेमध्ये कुणाला जेवण घालून त्यांचा व्हिडिओ कधी काढलाय का? हे हॉटेल अंबादास वाल्यासाठी होतं, पण माझा व्हिडिओ बघला हॉटेल तिरंगा वाल्यानं आणि माझा व्हिडिओ खूपच मनावर घेतला। त्या मित्रांनो, आज इंस्टाग्राम वरती आपले 300 फॉलोअर्स कंप्लीट झालेत। त्याच्यामुळे आपण अनाथ आश्रमात लहान लहान मुलांना मुलींना जेवण देण्याचे ठरवले। नुसतं अनाथ मुलांना जेवण देऊन पुण्य भेटत नसते भाऊ, त्यासाठी पाप पण करणं सोडावं लागतं। एकीकडे बोकड कापून पाप करायचं आणि एकीकडे अनाथ मुलांना मटणाचं जेवण घालून पुण्य करायचं, पण ते पुण्य नसते भावा। मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा। आज आपलं हॉटेल बंद आहे, कारण की इथून जे बघायला पायी जातात त्यांच्यासाठी आपण शाबू खिचडीचं नियोजन केलं, त्याच्यामुळे आपलं आज हॉटेल बंद आहे। आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे पांडुरंग, देवावर खूप श्रद्धा आहे भाऊ तुझी, पण कर्मावर का नाहीये? किती जरी देवदेव केलं तरी देव फक्त कर्मानुसार फळ देतो। शेतकऱ्याचं कोणतं बी काम जमणार, यायला तर लागतं हॉटेल तिरंगा। नाद करते काय, शेतकऱ्याचं पोरगा आहे, कोणतं पण काम जमणार, यायलाच लागतंय हॉटेल तिरंगा। तुला सगळे काम जमतात की नाही हे बघायला लोकांनी हॉटेलला यायचं का? लोकांना इतकं रिकामं समजायला का रे? आपल्या हॉटेल भाग्यश्रीला खास भैया जेवायसाठी कुठून आला, तिसरा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी लागली? एक नंबर येऊन भेट द्या हॉटेल भाग्यश्रीला। एक नंबर। अरे बाबा जेवण तर करू दे त्याला, नाद करतो काय? यावाच लागतंय काय? फुकट द्यायला का? यावाच लागतंय म्हणायला? अरे बळजबरी आहे का? यायलाच लागतंय। अरे भाई मी खात नाही मटन, तिथं येऊन उपटू काय गांजर गवत? आज हॉटेल भाग्यश्रीला जेवायला तू जेवण दन काय सुपला शॉट बकर कसं पोटात असं वरडते दन। पहिलं तर मालकाचा अपमान केला, मालक बोलू लागला तर पचकन आपण बोलला आणि वरून बोलतोय पोटामध्ये बकरा ओरडतो। अरे भाई ते मेल्यास कसं ओरडल? का सुट्टी नाही, तुला पण सुट्टी नाही देणार देव। एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी। दादानं एवढं शुभ काम केलं, गाडी घेतली आणि मटण खायला आले। तुमचं कसं करायचं? शुभ कामावर खायचंच झालं तर व्हेज खायचं ना। दिवसाच्या रोट्या किती वाजता द्यायला सांगा? रोजचं नाही मला 3-1000 तंदूर आणि एकट्याला तर वन मेशो यावं लागतं हॉटेल अंबादास। यायला लागतो हॉटेल अंबादासला। वस्ताद तेवढं किचनच्या बाहेर चप्पल सोडा, घरच्या पण किचन मध्ये असेच चप्पल घालून जाता का? नाही, इथं मालकच शाना नाही तर वस्ताद कसा असणार? मालकांनीच स्वतः चप्पल काढली नाही, लोकांना काय काय खाऊ घालणार तुम्ही? मित्रांनो, ओळखीलं का नाही की बाबा? ओळखी देत आता माझे लहान मोठे भाऊ आवाजावर ओळखायलेत, आवाज बसलाय नाही जरी ओळखीले तरी खोट्या 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 आता नाही ओळखी। अहो कुठून? इकडे इकडे वर बघा सर, मानेला काय मुलव्यात झालाय का? आणि कुठून कुठून 3 वेळेस विचारायची काय गरज? आम्हाला येते ऐकायला एकाच वेळेस। आपल्याकडे आले, आपल्यापाशी दम मुर्गा थाळी खाल्ली, बायसाहेब क्वालिटी कशी हो? एक नंबर। क्वांटिटी कशी हो? एक नंबर। कसा होता हो? आणि एवढे बोलायचे मालकानं किती रुपये दिले? तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। आणि मित्रांनो आपल्या माणसाला मोठं करा, भाग्यश्री वाल्यावर जो हल्ला झाला तसं काही करत जाऊ नका, कारण आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा। तर बाय।